So, hello everyone. We are going to cover the KNN classification based on the hurt data. We have to decide, or our model should decide whether person will have a heart disease or not based on some input features. So, yesterday we have built the model for KNN regression by using the superstore data where we have calculated the or we have predicted the sales value. Today we will go for the decision making whether person will have a heart disease or not, right? So first thing first, what we need to do, we need to import a required libraries. Obviously you will need a numpy and pandas first. Okay, numpy and pandas will be used as the basic libraries for the EDA. Then we will go for the scikit-learn model selection, import train test split in order to divide your data into training and testing. Okay, ट्रेनिंग आणि टेस्टिंग मध्ये डिवाइड करण्यासाठी तुम्हाला ट्रेन टेस्ट स्प्लिट कॉल करावं लागेल. नंतर सायकिटलर्न डॉट मॉडेल सिलेक्शन मधून काय इम्पोर्ट केलंय, ग्रीड सर्च सीवी अँड रँडमाइज सर्च सीवी. हे कशासाठी यूज केलेत, व्हॉट इज द पर्पज ऑफ युझिंग ग्रीड सर्च सीवी अँड रँडमाइज सर्च सीवी? सो पर्पज बिहाइंड दॅट इज हायपर पॅरामीटर ट्युनिंग. हायपर पॅरामीटर ट्युनिंग म्हणजे अॅक्युरसी जर तुम्हाला इन्क्रीज करायची असेल इन फ्युचर तर मग आपण हे दोन टेक्निक यूज करतो हायपर पॅरामीटर ट्युनिंगच्या. आणि सायकिटलर्न प्री प्रोसेसिंग मधून मीन मॅक्स स्केलर आणि स्टँडर्ड स्केलर हे फीचर स्केलिंगचे दोन टाइप्स आहेत. आय होप लास्ट व्हिडिओ मधून म्हणजे काल जो व्हिडिओ शेअर केला होता त्याच्यामधून हे तुम्हाला थोडंफार क्लिअर झालं असेल की मीन मॅक्स स्केलर काय करतं आणि स्टँडर्ड स्केलर काय करतं. ओके, फ्रॉम सायकिटलर्न डॉट नेबर्स, नेबर्स मध्ये दोन आहेत बरोबर ना. के नियरेस्ट नेबर मधून तुम्ही दोन अल्गोरिदम म्हणजे दोन टाईपचे अल्गोरिदम कॉल करू शकता. के नेबर्स रिग्रेसर काल यूज केला आपण कंटिन्युअस आउटपुट प्रिडिक्ट करण्यासाठी. आणि आता कॅटेगरिकल आउटपुट आहे तुमचं इथं. कॅटेगरिकल आउटपुट डिसाईड करण्यासाठी तुम्ही काय कॉल करताय, के नेबर्स क्लासिफायर कॉल करताय. ओके, matplotlib and seaborn will be used for the plotting purpose. And from scikit-learn.matrix import confusion matrix, classification report आणि accuracy score. ओके, तर हे तीन मेट्रिक यूज करतोय आपण आता. हे क्लासिफिकेशन साठी इथं हा चेंज झाला बरोबर ना. याच्या आधीचं जेवढं होतं तेवढं सेम राहिलं, फक्त क्लासिफायर आला इथं आता कॅटेगरिकल डेटा आहे म्हणून. आणि कॅटेगरिकल डेटा आहे, क्लासिफिकेशनचा प्रॉब्लेम आहे म्हणून काय आले, मेट्रिक पण वेगळे आले. कन्फ्युजन मॅट्रिक्स, क्लासिफिकेशन रिपोर्ट आणि अॅक्युरसी स्कोर हे असे यूज करणार आपण. जेव्हा डेटा कॉल करायचा आहे मला तर डेटा काय म्हणून कॉल केलाय मी, डीएफ इक्वल टू पीडी डॉट रीड सीएसव्ही आणि हर्ट डिसीजचा डेटा आहे आपल्याकडे. कोणता डेटा आहे, हर्टचा डेटा आहे. तर डेटा या पद्धतीने येईल. मग आता समजा हे फर्स्ट रन करावं लागेल. ओके, फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू कॉल दी लायब्ररीज. लायब्ररीज कॉल केल्यानंतर याला रन करा. So PD equal to read CSV, as we are having the source file in a CSV format, we are going to read it with the help of function of pandas, that is PD dot read CSV. याला एक्झिक्यूट केल्यानंतर डीएफ येऊन जाईल तुमच्याकडे, राईट. सो एज, सेक्स, नंतर सीपी चे रेस्ट बीपीएस, कोलेस्टेरॉल एफबीएस, रेस्ट ईसीजी, लाईक थॅलॅच, एक्सचेंज और एक्साइंट, ओल्ड पीक, स्लोप, सीए. तर हे पॅरामीटर्स आहेत सगळे हर्ट डिसीज साठीचे. आणि त्याच्यावरती टार्गेट काय, 1 किंवा 0, हॅव्हिंग हर्ट डिसीज ऑर नॉट. सो राईट नाव वी आर हॅव्हिंग 303 रोज अँड 14 कॉलम्स. तर याच्यावरती वर्क करायचंय आपल्याला, ठीक आहे. सो व्हाईल वर्किंग ऑन दिस, समजा इथं काय केलं आधी फाइंड आउट काय केलं मी, इन्फॉर्मेशन फाइंड आउट केली. तर इन्फॉर्मेशन मध्ये काय दाखवतोय बघा, की क्लास काय आला याचा, पांडा स्कोर फ्रेम डेटा फ्रेम आला. रेंज इंडेक्स काय आली, 303 एंट्रीज आर देअर स्टार्टिंग फ्रॉम 0 to 302. डेटा कॉलम्स काय आहेत, 14 कॉलम्स आहेत. ओके, कॉलमची नावं नॉट नल व्हॅल्यूज. आता इथं जर ऑब्झर्व केलं तुम्ही तर सगळे काय आहेत रे, सगळे जे डेटा टाइप्स आहेत ते इंटीजर फ्लोट आहेत. म्हणजे इथं एन्कोडिंगची गरज पडणार नाही आपल्याला, राईट. देर इज नो नीड फॉर द एन्कोडिंग. आणि व्हॅल्यूज ज्या आहेत 303, 303, 303 ह्या सगळ्या काय आहेत, नॉन नल व्हॅल्यूज आहेत. सगळ्या काय व्हॅल्यूज आहेत, नॉन नल व्हॅल्यूज आहेत. म्हणजे इथं कुठलीही नल व्हॅल्यू नाही. पाहिजे तर पुढे चेक करू शकतो आपण, काय डीएफ डॉट इज डॉट सम, बरोबर ना. डीएफ डॉट इज डॉट सम जर केलं तर ते समेशन देईल. काय आली समेशन, की प्रत्येक कॉलम मध्ये कुठलीही नल व्हॅल्यू नाही. प्रत्येक कॉलमची समेशन किती आली, 0 आली. मीन्स देयर आर नो null values. Okay, so this is the thing that we can check the information about the data frame. Again, आता जेवढे 14 कॉलम आहेत, किती कॉलम आहेत, 14 कॉलम्स आर देयर. 14 चे 14 कॉलम्स काय तुमचे न्यूमरिकल आहे, बरोबर ना. मग हे डिस्क्राईब जे आहे ते सगळ्यासाठी वर्क होईल. डिस्क्राईब फंक्शन कधी वर्क करतं, व्हेन डिस्क्राईब वर्क्स
इट वर्क्स फॉर द न्यूमरिकल कॉलम ओनली. ऑब्जेक्ट साठी तुम्हाला ऑब्जेक्ट इक्वल टू ओ असं म्हणजे याच्यामध्ये डिफाईन करावं लागतं, बरोबर ना. काय डिफाईन करा तुम्ही, इन्क्लूड इक्वल टू ओ, हे ऑब्जेक्ट इन्क्लूड करा असं ऑब्जेक्टसाठी द्यावं लागतं. म्हणजे टेक्स्ट कॉलम असेल काही वर्डचा डेटा असेल तर आता इथं हे वर्क होईल, विच विल गिव्ह यू द काउंट, मीन व्हॅल्यू, ॲव्हरेज, स्टँडर्ड डेविएशन, मीन व्हॅल्यू, मॅक्सिमम व्हॅल्यू 75, 25 किंवा 50% डेटा, याच्यासाठी हे सगळं वर्क करेल, राईट. सो इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, राईट ना. आता हेच जर मीन मॅक्स केलं, काल जे मी तुम्हाला समजून सांगत होतो की समजा कशामध्ये कन्वर्ट करतो, मीन मॅक्स स्केलरनी. मीन मॅक्स स्केलर कसं वर्क होतो की व्हॅल्यूज कशामध्ये शिफ्ट होतात, 0 to 1 मध्ये शिफ्ट होतात. हा, एज 63 काय मॅक्सिमम व्हॅल्यू किती रे एज मधली, एज 63 जर साठी जर मला मिनिमम व्हॅल्यू काढायची असेल, मिनिमम मॅक्सिमम म्हणजे आता मिनिमम व्हॅल्यू किती आहे एज मध्ये 29 आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू किती 77 आहे. म्हणजे 29 विल बी कन्सिडर ॲज 0 आणि 77 विल बी कन्सिडर ॲज 1. बाकीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत 29 पासून तर 77 पर्यंत या सगळ्या 0 to 1 रेंज मध्ये येतील. सो व्हॉट एव्हर रेंज इज गिव्हन टू यू, एजची रेंज किती 29 to 77 आहे, या कोणत्या रेंज मध्ये कन्वर्ट होतील, इट विल बी शिफ्टेड टू 0 to 1 विथ द हेल्प ऑफ मीन मॅक्स स्केलर. ठीक आहे, पाहिला नसेल तर तो व्हिडिओ परत एकदा बघा. म्हणजे 63 व्हॅल्यू कुठेतरी इन बिटवीन आहे, तर 63 साठी कसा वर्क होतो तो, किती व्हॅल्यू एक्स मायनस एक्स मिनिमम डिवायडेड बाय एक्स मॅक्स मायनस एक्स मिनिमम. म्हणजे खाली जी रेंज आहे डिफरन्स जो राहणार आहे तो सेम राहणार आहे, फक्त याच्यातून काय मायनस करायचं आहे, मिनिमम व्हॅल्यू मायनस करायची. काय मायनस करायची, मिनिमम व्हॅल्यू मायनस करायची. तर मग आता एज 63 साठी एज 63 साठी काय व्हॅल्यू आली 0.70 आली. हेच जर समजा मी 77 साठी वर्क केलं तर फॉर्म्युला कसा होईल बघा, 77 साठी आन्सर किती यायला पाहिजे 1 यायला पाहिजे. सो एज फॉर द 77 मीन मॅक्स स्केलरचा जर यूज केला इथं तर कसं वर्क होतंय बघा. सो 77 साठी फाइंड आउट करतोय, मिनिमम व्हॅल्यू ॲज इट इज राहील, खालचा तो डिफरन्स आहे मॅक्सिमम मायनस मिनिमम, दॅट विल बी अ सेम. सो एज 77 विल बी लाईक दिस. ओके, हेच जर आपण कशासाठी फाइंड आउट केला, हा फॉर्म्युला जर मी रिफॉर्म केला कशासाठी, मिनिमम व्हॅल्यू किती एजची 29 राईट. तर 29 साठी जर आपण हे फॉर्म करायला गेलो, सो इट वुड बी 29 मायनस 29, बरोबर ना. एक्स ची व्हॅल्यू किती आता 29 आहे, एक्स मिनिमम किती आहे 29 आहे. हा फॉर्म्युला असा राईट केल्यानंतर किती येईल 0. तर मग इन बिटवीन ज्या काय व्हॅल्यूज आहेत 29 पासून तर 77 त्या या रेंज मध्ये बसतील, म्हणजे 0 to 1 मध्ये येतील. हे समजतंय करे, लक्षात आलंय. व्हिडिओ परत एकदा गो थ्रू करा म्हणजे हे समजून जाईल की मीन मॅक्स स्केलर आणि स्टँडर्ड स्केलर कसं वर्क होतं. आता स्टँडर्ड स्केलर कसं वर्क होतं की इथं येते त्याची एक्स मायनस मीन 54 पॉईंट समथिंग, 54 काय त्याचा मीन आहे, डिवायडेड बाय स्टँडर्ड डिव्हिएशन. एक्स मायनस मीन कोणता ऍव्हरेज वाला मीन, MEAN डिवाइड बाय स्टँडर्ड डिव्हिएशन. मग ती व्हॅल्यू एज 63 स्टँडर्ड स्केलरने यूज केली तर 0.95 होईल. ठीक आहे. सो एक्स मायनस मीन ऑफ दॅट पर्टिक्युलर कॉलम डिवायडेड बाय स्टँडर्ड डिव्हिएशन, यानी स्टँडर्ड स्केलरचे व्हॅल्यूज निघतात. आता याच्यामध्ये क्लिनिंग करण्यासाठी काही नव्हतं आपल्याला, बरोबर. हा जो काही डेटा दिलेला आहे याच्यामध्ये क्लिनिंगसाठी काही नाही, म्हणून आपण डायरेक्टली काय घेतलं, इनपुट घेतले ज्याच्यामधून टार्गेट ड्रॉप झालं पाहिजे, टेम्पररी ड्रॉप करतोय अँड इट इज स्टोअर विथ द हेल्प ऑफ व्हेरिएबल दॅट इज अ कॅपिटल एक्स, आणि स्मॉल वायनी काय स्टोअर केलंय, डीएफ ऑफ टार्गेट स्टोअर केलंय. म्हणजे आता तुमच्याकडे इनपुट आणि आउटपुट क्लिअरली डिफाईन आहे. इनपुट कॉलम म्हणजे 13 कॉलम येतील इनपुट मध्ये टार्गेट सोडून, आणि आउटपुट मध्ये एक कॉलम येईल तुमचा दॅट इज द टार्गेट. मीन मॅक्स स्केलर जर यूज केलं तर कसं यूज करायचं हे आपण काल बघितलंय. मीन मॅक्स स्केलर दॅट इज अनदर नेम इज नॉर्मलायझेशन. मीन मॅक्स स्केलर हा ऑब्जेक्ट डिफाईन करा किंवा व्हेरिएबल डिफाईन करा अँड कॉल इट मीन मॅक्स स्केलर. हे फंक्शन ऑलरेडी तुम्ही कॉल केलंय मॉडेल सिलेक्शन मधून, राईट. एक्स स्केल्ड व्हॅल्यूज जे आहेत, एक्स स्केल्ड इक्वल टू मीन मॅक्स स्केलर हा इन्स्टन्स क्रिएट केलाय, त्याच्यावरती व्हॅल्यूज फिट करा, एक्सच्या इनपुट व्हॅल्यू फिट करा, फिट ट्रान्सफॉर्म. एक स्केलच्या व्हॅल्यूज तुम्हाला इथे मिळतील. समजा एक स्केल जर मी आता फाइंड आउट केला इथं, तर तो ऍक्च्युली कशामध्ये मिळतो, ऍरे मध्ये मिळतो. एक स्केलच्या ज्या व्हॅल्यूज येतात त्या ऍरे मध्ये येतात. म्हणजे फर्स्ट जी व्हॅल्यू असेल ती किती आली आहे, त्या फर्स्ट रोच्या व्हॅल्यूज आहेत सगळ्या, या सेकंड रोच्या व्हॅल्यूज, अशा सगळ्या व्हॅल्यूज मिळतील तुम्हाला. किती, जी आपली डेटा फ्रेमची साईज आहे. व्हॉट इज द साईज ऑफ अ डेटा फ्रेम, की 303 रोज आणि 14 कॉलम्स, या सगळ्या व्हॅल्यूज कशामध्ये शिफ्ट झाल्यात आता, ऑल दी व्हॅल्यूज आर कन्वर्टेड इन टू दी रेंज ऑफ 0 to 1. जे काही व्हॅल्यूजची रेंज असेल त्याच्यासाठी 0 to 1 मध्ये कन्वर्ट होईल.
आता हा जो ॲरे याला कशामध्ये कन्वर्ट करायचं, तुम्हाला डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट करायचं, बरोबर ना. जे काही वर्क करतोय आपण ते सगळं कशामध्ये, डेटा फ्रेम मध्ये. म्हणून काय राईट केलंय, एक्स मीन मॅक्स यूज करून मला डेटा फ्रेम क्रिएट करायची, म्हणून इन्स्टन्सचं नाव तसं दिलं इथं. हे काय द्यायचं हे तुम्ही ठरवू शकता. व्हॉट इज अ फंक्शन पीडी डॉट अ डेटा फ्रेम विच व्हॅल्यूज यू आर गोइंग टू यूज फॉर द डेटा फ्रेम एक्स स्केल्ड, म्हणजे हा एक्स स्केल्ड ॲरे यूज करणार आहे. कॉलम्स जे आले पाहिजेत त्या कॉलम्सची नावं कडून घ्या, एक्स डॉट कॉलम्स. म्हणजे इनपुट जेवढे तेवढे स्केल केले आपण, आउटपुट स्केल करत नाही आपण. आउटपुट आपण स्केल करत नाही, इनपुटचे कॉलम. एक्स हा तुमचा इनपुट, एक्स ही तुमची इनपुट डेटा फ्रेम होती, त्या डेटा फ्रेमचे कॉलम्स म्हणजे हा नवीन एक्स मीन मॅक्स डीएफ चे कॉलम्स आले पाहिजेत, मग ते असे तयार होते बघा. सो दिस विल बी युअर न्यू डेटा फ्रेम विथ स्केल्ड. इथं जर तुम्ही बघितलं तर सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला कोणत्या रेंजमध्ये भेटतील, आता 0 to 1 रेंजमध्ये भेटतील. हे जर स्टँडर्ड स्केलर म्हणून यूज केलं तर मग स्टँडर्ड स्केलरचा इन्स्टन्स क्रिएट करायचा. स्टँडर्ड स्केलर इक्वल टू कॉल दिस स्टँडर्ड स्केलर फंक्शन एक्स स्केल्ड इक्वल टू जस्ट राईट स्टँडर्ड स्केलर डॉट फिट ट्रान्सफॉर्म एक्स, की एक्सच्या व्हॅल्यू त्याच्यावरती फिट पण करा आणि ट्रान्सफॉर्म पण करा. मग स्केलच्या ज्या व्हॅल्यूज आहेत एक्स स्केल्ड, इफ यू कॉल एक्स स्केल यू विल गेट ॲरे ऑफ दोज व्हॅल्यूज. ह्या व्हॅल्यूजचं तुम्हाला काय मिळेल, ॲरे मिळेल. इथं या ॲरेला काय करायचंय, मला डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट करायचंय. सो एक्स स्टँडर्ड स्केलर डीएफ, एक्स स्टँडर्ड स्केलर यूज करून डेटा फ्रेम बनवायची आहे. एक पीडी डॉट डेटा फ्रेम एक्स स्केल्ड व्हॅल्यूज कॉलम्स इक्वल टू काय आले पाहिजेत, एक्स जो डेटा फ्रेम आहे वरती आपला त्याचे कॉलम्स त्यांनी सिलेक्ट केले पाहिजे, आणि ती जर डेटा फ्रेम क्रिएट केली तर दॅट विल लुक लाईक दिस. याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत या जनरली नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचे जे आपले स्टँडर्ड डेव्हिएशनचे व्हॅल्यू होतात त्यानुसार जनरली वर्क होतात. अशी पर्टिक्युलर रेंज नाही काही, पण -3 to +3 या रेंजमध्ये या व्हॅल्यूज येऊन जातात. जनरल जे आपलं नॉर्मल डिस्ट्रीब्युशनची जी रेंज आहे स्टँडर्ड डेव्हिएशनसाठी त्या रेंजमध्ये व्हॅल्यू येतात. ओके, मग आता यातला कुठला यूज करायचा हा तुमच्यावरती. यू आर हॅव्हिंग 2 ऑप्शन्स फॉर दी स्केलिंग. स्केलिंगसाठी तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे, मीन मॅक्स स्केलर आणि स्टँडर्ड स्केलर. त्यातला कुठला यूज करायचा हे तुम्ही ठरवायचंय. एक्सटेंड, एक्स टेस्ट, वाय ट्रेन, वाय टेस्ट या 4 कॅटेगरीमध्ये आपण डेटा स्प्लिट करतोय. ट्रेन, टेस्ट, स्प्लिट हे फंक्शन यूज करणार आहे, त्याच्यासाठी मॉडेल सिलेक्शन मधून कॉल केलाय सायकिट लर्नच्या. एक्स मीन मॅक्स डीएफ, स्केल्ड डीएफ यूज केली मीन मॅक्स वाली. वाय ऍज इट इज राहील. टेस्ट साइज 0.20 घेतली पर्पजफुली. 80% डेटा आय विल यूज फॉर द ट्रेनिंग, 20% डेटा आय विल यूज फॉर द टेस्टिंग. रॅन्डम स्टेट जी ठेवली 42, इथं कुठलाही इंटिजर व्हॅल्यू प्रोव्हाइड केलं जातं, बट डेव्हलपर जी जनरली यूज करतात ती 42 आहे. ठीक आहे, मग हा डेटा तुम्ही स्प्लिट केला. आता एक्स टेस्टचा जो डेटा आहे तुमच्याकडे किती आहे, out of 303, 20% data used for the testing, that is a 61 rows would be used for the testing purpose. किती रोज यूज होणार आहे आणि ट्रेनिंग साठी किती जाईल मग डेटा. एक्सट्रेन जर चेक केला तुम्ही, एक्सट्रेन साठी किती डेटा जातोय, 242 रोज विथ 13 कॉलम्स, आणि हा सिंगल कॉलम सॉरी टेस्टिंगला x आणि 13. तर ह्या ऍक्च्युअल व्हॅल्यूज आल्या. एक्स टेस्ट सोबत तुम्ही काय करणार आहे, प्रिडिक्शन देणार आहे. एक्स टेस्ट वरती मॉडेल अप्लाय करून वाय टेस्ट प्रिडिक्ट होईल. सॉरी, वाय टेस्ट याला माहित असणार तुम्हाला. एक्स टेस्टला जर असेल तर वाय टेस्टच्या व्हॅल्यूज काय त्याच्यासोबत जोडलेले आहेत. मग तुम्ही जर काही व्हॅल्यू प्रिडिक्ट केल्या तर वाय टेस्ट आणि वाय प्रिडिक्शन काय होणार आहे, कम्पेअर होणार आहे. ज्यावेळेस मॉडेल ट्रेन करायचंय तर मॉडेल ट्रेन करताना काय घेतोय बघा, KNN क्लासिफिकेशन. इन्स्टन्सचं नाव काही घेऊ शकतो आपण, के नेबर्स क्लासिफायर. काय कॉल केला आहे, के नेबर्स क्लासिफायर. एन नेबर्स नाही दिलं तर काय घेतो, 5 आणि 2 घेतो. पण आता इथं किती घेतलंय मी, पर्पजफुली 10 घेतला, 11 घे. जनरली ऑड व्हॅल्यू ठेवा. KNN क्लास डॉट फिट एक्स ट्रेन आणि वाय ट्रेनचा डेटा काय करा, त्याच्यावरती फिट करा. एक्स ट्रेन आणि वाय ट्रेनचा डेटा फिट केला. एन नेबर्स 11 घेतलं कारण ती नॉन डिफॉल्ट व्हॅल्यू आहे. डिफॉल्ट 5 होती, 5 जर दिली तरी तर काही देणार नाही तो ब्रॅकेटमध्ये, कारण 2 पण काय युक्लिडियन डिस्टन्स p = 2 यूज केलं तर युक्लिडियन डिस्टन्स देतो. मग वाय प्रेड इक्वल टू KNN क्लास हा तुमचा मॉडेलचं नाव आहे. याच्यावरून मला या मॉडेलनुसार व्हॅल्यूज प्रिडिक्ट करायच्या एक्स टेस्टच्या. दॅट विल बी माय वाय प्रिडिक्शन. सो दीज आर दी 61 प्रिडिक्शन्स. दीज आर दी 61 प्रिडिक्शन. वाय टेस्ट समजा फर्स्ट 5 व्हॅल्यूज घेतले आपण तर ते अशा पद्धतीने, मग 0 ला 0 आला, 0 ला 0 आला, 1 ला 1 आला, तर हे 100% इव्हॅल्युएशन दाखवतोय, म्हणजे 100% वर्कआउट झाला असं दाखवतोय. वाय प्रेड आणि वाय याच्यामध्ये 0 0 1 0 1. तर आता अॅक्युरसी किती येते आपण फाइंड आउट करू शकतो. कन्फ्युजन मॅट्रिक्स जर प्लॉट करायचा असेल मला तर कसा प्लॉट करतो आपण, कुठला इन्स्टन्स घ्या, कन्फ्युजन मॅट्रिक्स इक्वल टू कन्फ्युजन मॅट्रिक्स ऑफ वाय टेस्ट कॉमा वाय प्रेड. कन्फ्युजन मॅट्रिक्स दिला इथं, तर दीज आर दी 2 निगेटिव्ह व्हॅल्यू, बरोबर ना. आउट ऑफ x 61
हे 61 व्हॅल्यूजचं डिस्ट्रीब्युशन आहे, हे समजून घ्या. टेस्टिंगसाठी किती डेटा यूज केला तुम्ही? 61 रेकॉर्ड्स यू यूज फॉर द टेस्टिंग. हे ट्रू निगेटिव्ह आहे एवढे, 26 ट्रू निगेटिव्ह, 24 ट्रू पॉझिटिव्ह. दीज आर दी फॉल्स निगेटिव्ह आणि दीज आर दी फॉल्स पॉझिटिव्ह. बरोबर ना? अशा पद्धतीने कन्फ्युजन मॅट्रिक्सला 8 आणि 3 61 पैकी 11 व्हॅल्यूज काय आहेत? इनकरेक्टली क्लासिफाईड आहेत, म्हणजे तेवढी एरर आहे. अॅक्युरसी जर फाइंड आउट करायची असेल तर अॅक्युरसी इथून पण फाइंड आउट होती. बरोबर ना? कशी फाइंड आउट होणार अॅक्युरसी? की 26 ट्रू निगेटिव्ह प्लस 24 ट्रू पॉझिटिव्ह. करेक्ट प्रिडिक्शन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ डेटा पॉइंट्स किती आलं? 0.91 0.8196. आणि जर मॉडेल कडून अॅक्युरसी घेतली मी, अॅक्युरसी इक्वल टू अॅक्युरसी स्कोर ऑफ वाय टेस्ट वाय प्रेड अॅक्युरसी दॅट इज ऑल्सो सेम. या दोन्ही व्हॅल्यूज मॅच व्हायला पाहिजे. आपण जर अनालिटिकली कॅल्क्युलेशन केले ते मॉडेल सोबत जर आपण चेक करायला गेलो तर दोन्ही काय व्हायला पाहिजे? करेक्टली प्रिडिक्ट व्हायला पाहिजे. समजतंय का रे? लक्ष देतंय? जे बोलतोय ते कळतंय का? अल्गोरिदमचा फ्लो समजतोय तुम्हाला? एव्हरीवन, दीक्षा, ऋतुजा, ओके. सर्वांचे लक्ष देत आहे. शिवानी, साक्षी, ओके. अॅक्युरसी फाइंड आउट केली तर क्लासिफिकेशन रिपोर्ट जर कॉल केला, क्लासिफिकेशन रिपोर्ट इक्वल टू क्लासिफिकेशन रिपोर्ट, हे फंक्शन आहे क्लासिफिकेशन रिपोर्ट ऑफ वाय टेस्ट वाय प्रेड. प्रिंट करा क्लासिफिकेशन रिपोर्ट. प्रिसिजन रिकॉल F1 स्कोर हे 0 साठी प्रिसिजन किती, 1 क्लास प्रिडिक्ट करण्यासाठी प्रिसिजन किती, रिकॉल काय, या सगळ्या गोष्टी इथं आल्या. सपोर्ट किती व्हॅल्यूजचा घेतला? आउट ऑफ 61. 0 साठी 29 चा सपोर्ट घेतला, 1 साठी 31 चा सपोर्ट घेतला. टोटल व्हॅल्यू 61 आहे. प्रिसिजन आणि रिकॉल दोन्ही कन्सिडर केले तर अॅक्युरसी दाखवतो तो 61 81 पॉईंट समथिंग आहे, म्हणजे 82% अॅक्युरसी. मॅक्रो ॲव्हरेज, वेटेड ॲव्हरेज किती, हे 0 साठी किती, 1 साठी किती, अशा पद्धतीने वर्क होतं. बट इट इज नॉट निडेड. इथपर्यंत जाण्याची काही गरज पडणार नाही. तुम्हाला काय माहित पाहिजे? प्रिसिजन, रिकॉल, F1 स्कोर आणि अॅक्युरसी. प्रिसिजन, रिकॉल, F1 स्कोर आणि अॅक्युरसी. अॅक्युरसी कशी कॅल्क्युलेट होते आपल्याला कळलंय. आता अॅक्युरसी किती आली आपली? हाऊ मच अॅक्युरसी अवर मॉडेल इज गिव्हिंग? 81%. बरोबर ना? आता ती जर इन्क्रीज करायची असेल तर तुमच्याकडे परफॉर्मन्स इन्क्रीज करण्यासाठी 2 पॅरामीटर आहेत. कोणते आहेत रे? व्हॉट आर दोज 2 पॅरामीटर्स? हायपर पॅरामीटर ट्युनिंग ही टेक्निक यूज करतो आपण परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी. इन शॉर्ट, परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करणं म्हणजे अॅक्युरसी इन्क्रीज करणं. ठीक आहे. त्यातली पहिली जी टेक्निक आहे ती कोणती आहे? ग्रीड सर्च सीव्ही. की जेवढ्या डेटावरती, म्हणजे जेवढे डेटा पॉइंट्स तुम्ही प्रोव्हाइड कराल त्या प्रत्येक याच्यावरती तो अॅक्युरसी चेक करेल आणि त्यातला बेस्ट पॅरामीटर तुम्हाला प्रोव्हाइड करतो. समजा के दॅट इज अ नेबर्स व्हॅल्यू, की तुम्हाला नेबर्स किती घ्यायचे. मी NP डॉट अरेंज फंक्शन यूज केले 2 पासून तर 15 पर्यंत, तर 2 पासून तर तो 14 पर्यंत जाईल, राईट, 15 पर्यंत. एवढ्या याच्यावरती तो चेक करत पाहिजे. तर हा काय आउटपुट देतो ते बघा आधी. येस, के इज इक्वल टू what is a k? So it will be values from 2 to 14. बरोबर ना? 15 काय होईल? एक्सक्लूड होईल. तर या प्रत्येक पॉईंट वरती जाऊन तो अॅक्युरसी चेक करतो की मॉडेल किती अॅक्युरेट आहे. आणि पी साठी 2 व्हॅल्यूज आहेत तुमच्याकडे. 1 दॅट इज अ मॅनहॅटन डिस्टन्स, 2 म्हणजे युक्लिडियन. डिफॉल्ट जे आहे ते 5 आणि 2 असे. हायपर पॅरामीटर मी डिफाईन केले विथ द हेल्प ऑफ अ डिक्शनरी. n नेबर्स इज अ की आणि त्याची व्हॅल्यू काय? के. म्हणजे 2 होणार, 3 होणार, 4 होणार, 5 होणार. आणि पी साठी 2 व्हॅल्यूज आहेत की 1 ला चेक करणार आणि 2 ला चेक करणार. KNN इक्वल टू के नियरेस्ट किंवा के नेबर्स क्लासिफायर हा इन्स्टन्स आहे तुमचा. ग्रीड सर्च सीव्ही वरती मॉडेल मला बिल्ड करायचंय. सो आय कॅन राईट इट एज लाईक GSCV. हे शॉर्ट फॉर्म मध्ये जसं आपल्याला अंडरस्टँड होईल तसं राईट करा. GSCV KNN मॉडेल इक्वल टू ग्रीड सर्च सीव्ही ऑफ. ग्रीड सर्च सीव्ही ऑलरेडी हायपर पॅरामीटर साठी कॉल केले तुम्ही. ग्रीड सर्च सीव्ही आणि रँडमाइज सर्च सीव्ही. KNN हा आपला इन्स्टन्स आहे. हायपर पॅरामीटर तुम्ही ऑलरेडी डिफाईन केलेत की n नेबर्सला के ची व्हॅल्यू घ्या आणि पी साठी पी ची व्हॅल्यू घ्या. क्रॉस व्हॅलिडेशन 5 यूज करतोय. क्रॉस व्हॅलिडेशन 5 म्हणजे काय? की जेवढा काही डेटा तुमच्याकडे आहे, समजा माझ्याकडे 100 पॉइंट्स आहेत, 100 रेकॉर्ड्स आहेत, तर तो 5 पार्ट्स मध्ये त्याला डिवाइड करतो. 4 पार्ट्स ट्रेनिंग साठी यूज होतात आणि 5व्या पार्ट वरती त्याला काय होतं? टेस्टिंग केली जाते, म्हणजे व्हॅलिडेशन केलं जातं. सो दिस इज अ क्रॉस व्हॅलिडेशन 5. म्हणजे 5 याच्यामध्ये जर तुम्ही वर्क करत असाल तर 4 यूज केलं तर 4 याच्यामध्ये डिवाइड करणार. 3 याच्यावरती ट्रेनिंग, 3 याच्यावरती ट्रेनिंग, 4थ्या याच्यावरती टेस्टिंग. अशा पद्धतीने हे वर्क होतं. हे मॉडेल वरती आपल्याला काय करायचं? डेटा फिट करायचा एक्स ट्रेन आणि वाय ट्रेनचा. ग्रीड सर्च सीव्ही KNN मॉडेल डॉट फिट एक्स ट्रेन कॉमा वाय ट्रेन. काय आउटपुट देतं चेक करा. आता हे रन होण्यासाठी थोडा वेळ घेतं. का वेळ घेतं बघा, की
प्रत्येक पॉईंट वरती जाऊन काय करायचंय, चेक करायचंय. प्रत्येक पॉईंट वरती जाऊन चेक करायचंय की हायपर पॅरामीटर 2 वरती काय अॅक्युरसी आहे, 3 वरती काय अॅक्युरसी, असं 14 पर्यंत जायचंय. आणि याचे जर बेस्ट पॅरामीटर जर मी फाइंड आउट केले तर तो काय सांगतोय आता की एन नेबर्स 5 यूज केला आणि पी इक्वल टू 1 यूज केला तर मॉडेल अॅक्युरसी देऊ शकतं, राईट. याची अॅक्युरसी इम्प्रूव्ह होऊ शकते, 81 च्या अबोव जाऊ शकते, असं तो आपल्याला सजेस्ट करतोय. दॅट वी हॅव फाइंड आउट विथ द हेल्प ऑफ बेस्ट पॅरामीटर्स. ग्रीड सर्च सीव्ही डॉट BEST टॅब हिट केलं तर तो ते सजेस्ट करतो की त्याच्या अंडर काय बेस्ट इस्टिमेटर काय, पी इक्वल टू 1. पी इक्वल टू 1 का लिहिला इथं, पी इक्वल टू 1 म्हणजे के किती घ्यायचा आहे, जो इथं ब्रॅकेटमध्ये दाखवतो तो घ्यावा लागेल आपल्याला. जो नाही दाखवत ते, जे नाही दाखवत म्हणजे तो डिफॉल्ट व्हॅल्यू आहे. के ची डिफॉल्ट व्हॅल्यू तुम्हाला माहिती काय आहे, के ची डिफॉल्ट व्हॅल्यू 5 आहे, मग ती तिथं दाखवणार नाही. जर पाहिजे असेल तर बेस्ट पॅराम्स फंक्शन यूज करा. व्हॉट इज अ फंक्शन, बेस्ट पॅराम्स. व्हॉट आर द बेस्ट पॅराम्स, बेस्ट पॅरामीटर किती आहेत, के इक्वल टू 5 आणि पी इक्वल टू 1. तसंच आपण रँडमाइज सरसीवी साठी सुद्धा वर्क करू शकतो. ठीक आहे, दोन्ही याच्यावरती ट्राय करू आपण, दोन्ही पण फाइंड आउट करू. आता रँडमाइज सरसीवी साठी इन्स्टन्स कसं क्रिएट करणार तुम्ही, KNN इक्वल टू के नेबर्स क्लासिफायर याला कॉल करा. याला जसं नाव द्यायचंय तुमच्या हिशोबाने, जसं तुम्हाला फिजिबल वाटेल तसं नाव द्या. रँडमाइज सर्च सीव्ही KNN मॉडेल रँडमाइज्ड सर्च सीव्ही. KNN चा इन्स्टन्स आहे. हायपर पॅरामीटर ऑलरेडी तुम्ही डिफाईन केले आहेत की ज्याच्यामध्ये के ची व्हॅल्यू 2 to 15 पर्यंत चेक करताय तुम्ही आणि पी च्या 2 व्हॅल्यूज आहेत 1 आणि 2. क्रॉस व्हॅलिडेशन 5 यूज करा, 4 यूज करा, 6 यूज करा, दॅट्स अप टू यू, पण जनरली जी यूज होते ती 5 आहे. रँडमाइज्ड सर्च सीव्ही वरती KNN मॉडेल यूज करून डेटा फिट करा, एक ट्रेनिंगचा आणि वाय ट्रेनिंगचा, आणि हा इन्स्टन्स क्रिएट करेल. KNN चा इन्स्टन्स क्रिएट होईल इथं. याच्यामध्ये पॅरामीटर्स काय यूज झालेत, पॅरामीटर्स काय कन्सिडर केले त्यांनी, हे जर बघायचं असेल आपल्याला तर रँडमाइज वरती ज्यावेळेस तुम्ही वर्क केलं तर त्यावेळेस त्यांनी मला असं सांगितलं की पी इक्वल टू 1 मॅनहॅटन डिस्टन्स घ्या आणि नेबर्सची व्हॅल्यू 7 घ्या, तर अॅक्युरसी इन्क्रीज होऊ शकते. आपण दोन्ही याच्यावरती ट्राय करू. ठीक आहे, KNN क्लासिफिकेशनचं मॉडेल मी फिट करतोय आता ग्रीड सर्च सीव्हीच्या बेसिसवरती. ग्रीड सर्च सीव्हीला व्हॅल्यू दिले होते मला KNN क्लासिफायर. इन्स्टन्स मी कसे घेणार, याला आर्ग्युमेंट कशा पास करणार, एन नेबर्स तो 5 घ्या म्हणला होता आणि पी ची व्हॅल्यू 1 टेक. ओके, तर याला फिट करा डेटा आणि ज्यावेळेस याला प्रिडिक्शन देऊ तो दॅट विल बी युअर प्रिडिक्शन, ग्रीड सर्च सीव्हीचं प्रिडिक्शन, आणि वाय प्रेड GH बरोबर त्याला सेम राहिली अॅक्युरसी, काही चेंज नाही झालं, बरोबर ना. अॅक्युरसी ॲज इट इज राहिली कारण आपण डिफॉल्ट व्हॅल्यू त्याच ठेवलेलं होते. नेक्स्ट, इथं जर समजा 7 आणि 1 केला की जो आपल्याला रँडमाइज सरसीव्हीनी सजेस्ट केला होता 7 आणि 1, त्याच्यावरती डेटा जर फिट केला मे बी तुमच्या एंडला हे चेंज होऊ शकतं. ठीक आहे, याला फिट करा परत आणि किती झाली अॅक्युरसी आता 83, म्हणजे 2% अॅक्युरसी काय झाली, 2% अॅक्युरसी काय झाली, इन्क्रीज झाली. सो दिस इज हाऊ इट वर्क्स. थोडीफार अॅक्युरसी इन्क्रीज करण्यासाठी तुम्ही हे वर्क करू शकता. नेक्स्ट, याची जर समजा रेंज चेंज करून बघितली मी, इथं जे पॅरामीटर्स दिलेले आहेत ना, समजा 2 to 15 जे दिलेलं आहे याला जर 2 to 20 केलं तर काय होतं बघू आपण. ठीक आहे, 2 to 20. मुद्दाम मी काय यूज करतोय, ग्रीड सर्च सीव्ही यूज करतोय की वेळ जास्त घेईल आय नो, पण मग काही चेंज येतोय का, व्हॅल्यू चेंज करतो का, अदर दॅन 5 दुसरा काही देतोय का, असं आपण चेक करू. ठीक आहे, रन होण्यासाठी थोडासा टाइम घेईल. लेट्स सी. बेस्ट एस्टिमेटर काय दिला, पी इक्वल टू 1च दिला म्हणजे 5 देतोय. स्टील इट इज गिव्हिंग अ 5. ओके, रँडमाइज सरसीव्ही मध्ये पण आपण व्हॅल्यू चेंज करून बघू परत. सपोज इन्स्टेड ऑफ हायपर पॅरामीटर्स मध्ये डिफाईन करताना मी इथं 2 to 50 करतो, याला 2 पासून तर 50 पर्यंत ट्राय करा हायपर पॅरामीटर साठी, आणि रँडमाइज सरसीव्ही मध्ये व्हॅल्यू चेंज होती का चेक करायची मला. सो नाव बेस्ट पॅरामीटर्स आर पी आणि एन नेबर्स 48 घेतलंय, P1 आणि एन नेबर्स 48. सो जस्ट ट्राय विथ 48 घेऊन जर ट्राय केलं, एन नेबर्स इज इक्वल टू 48. कोड हा प्रॉपर वर्क करा तुम्ही, आणि व्हॅल्यू किती येते 88. तर 48 ला किती झाली, ऑब्विसली 81 ची अॅक्युरसी तुमची 88 पर्यंत गेली. दॅट इज अ लाईक मेजर चेंज, पोटेन्शियल चेंज आहे, राईट. तर असं वर्क करतो आपण, म्हणजे सायमल्टेनियसली. हायपर पॅरामीटर ट्युनिंगचा अर्थ अजून पण समजून घ्या काय. हायपर पॅरामीटर ट्युनिंग मीन्स विथ द हेल्प ऑफ पॅरामीटर्स वी आर इन्क्रीजिंग द परफॉर्मन्स ऑफ अ मॉडेल. 81 होता तो वाढवला ना आपण पुढे काही दुसरं डेटामध्ये जाऊन चेंजेस केलेत का, येस. डेटामध्ये जाऊन चेंजेस नाही केले आपण, फक्त पॅरामीटर चेंज करतोय. 2 पॅरामीटर दिले आपल्याला, एन नेबर्स आणि के. तर डिफॉल्ट पी इक्वल टू 2 आणि के इक्वल टू 5 यूज करतोच, पण त्याच्या व्यतिरिक्त काही पॅरामीटर्स असू शकतात का आपण, असं आपण त्यालाच विचारतोय आणि जो बेस्ट असेल तो आपल्याला सजेस्ट करतोय.
नंतर दुसरा जो आहे याच्यामध्ये एक मेट्रिक ROC AOC कर्व, तर तो किती एरिया कव्हर करतो, रिसिव्हिंग ऑपरेटिंग कॅरेक्टरिस्टिक कर्व किंवा एरिया अंडर कर्व असं त्याचा फुल फॉर्म आहे, रिसिव्हिंग ऑपरेटिंग कॅरेक्टरिस्टिक एरिया अंडर कर्व. तर पूर्ण जर स्क्वेअर घेतला म्हणजे एक व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल 90 डिग्री मध्ये, तर तो 100% कव्हर होतो. इथं 82 झाला म्हणजे कुठेतरी कर्व क्रिएट करतो. रिकन्सेप्ट म्हणजे टीच करणं बाकी, बट दिस इज मोर ऑर लेस युअर अॅक्युरसी. ओके, सो दिस इज हाऊ इट वर्क. हेच जर समजा आपण याच्यासाठी वर्क केलं, आता जे पॅरामीटर नुसार वाय टेस्ट वाय प्रेड RS, वाय टेस्ट वाय प्रेड RS काय देते बघा, सिंटॅक्स एरर. ओके, 88 म्हणजे वरची जी अॅक्युरसी तीच नियर अबाउट तुम्हाला AOC ROC कर्व देतो. ओके, तर हे मॉडेल प्रॉपर बिल्ड करा. डेटा याचा प्रोव्हाइड करतो मी, ड्राईव्हवरची डेटा येईल, प्लस गिटअपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली, युट्यूब व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये याची गिटअपची लिंक दिली, ज्याच्यावरती मॉडेल पण आहे, IPYNV फाईल पण आहे, आणि याची डेटा सेटची जी फाईल आहे hurt.dc ही गिटअपला पण दिलेली. एवढं वर्कआउट करा. टुमॉरो वी विल गो विथ अ डिसिजन ट्री. डिसिजन ट्री आपण उद्यापासून स्टार्ट करू. ठीक आहे, काही डाऊट आहे? थँक्यू गाईज.